आईची खूप आठवण येते. अक्षरशः तिला भेटण्यासाठी मी तरसतोय बाबा. अहिल्याची काय अवस्था वेगळी आहे का? तिला सुद्धा खूप आठवण येते तुझी. ते दाखवत नाही एवढंच. शेवटी आईचं काळीज आहे रे तिच्या. तू इकडे श्वास घेतलास ना तरी त्याचा आवाज तिला तिथे येतो. परवा तर तू दिलेल्या साड्या घेऊन बसली होती. यावर्षी तू साडी आणली बाबा. मला मला मी जिथे काम करतो ना तिकडे दिवाळीचा बोनस मिळाला आणि मी नेहमीप्रमाणे आईसाठी साडी घेतली होती. मला खरंच कळत नव्हतं की तिला ही कशी देऊ. बाबा तुम्ही काही करून ही साडी आईपर्यंत पोचवाल का? आणि तिला प्लीज कळू देऊ नका की मी दिली आहे म्हणून. तू नको काळजी करूस. सगळं होईल व्यवस्थित. हे बघ, तिने तरी आज साडी नाही नेसती नाही तरी माझी खात्री आहे कधी ना कधी ती ही साडी नक्की नेसेल. खरंच खूप जीव आहे तुझ्यावरतीचा. काय अवस्था करून घेतली स्वतःची. काय तुझं पावसा पाण्यात बाईक वरती फिरतोयस आणि अशी डिलिव्हरीची कामं करतोयस. बाबा तुम्ही पण असे गरिबीत दिवस घालवलेत ना कधीतरी. आणि तुम्हीच म्हणायचं ना हे दिवस खरंच खूप सुखाचे दिवस असतात. हे दिवस कधी विसरायचे नाही. हे सगळं तुम्हीच शिकवलात ना बाबा. आणि मला मला काही कमीपणा नाही वाटत या कामाचा. काही टेन्शन नाही बाबा. मी आणि पारू आम्ही प्रत्येक गोष्ट प्रत्येक सिच्युएशन निभावून नेतो. आदित्य, मला खात्री आहे पारू तुला कधीच एकटं सोडणार नाही. बाबा येऊ मी. आदित्य, मला खरंच तुझा अभिमान वाटतो. बाळा, आय एम प्राऊड ऑफ यू.